लॉग आउट साठी एक जर प्रोग्राम लिहिला, तर हे एक 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 प्रोग्राम रन करायला आपल्याला ना टाइम लागेल. ओके. आणि उद्या काय झालं, सपोज लॉग इन पेजवर जर काही चेंज झाला, तर तो प्रोग्राम आपल्याला प्रत्येक ठिकाणी अपडेट करावा लागेल. ओके. सो जो लॉग इन प्रोग्राम जर चेंज झाला, तर आपल्याला प्रत्येक म्हणजे लॉग इनची जर फंक्शनॅलिटी चेंज जर झाली, तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी ते लॉग इनचं चेंज करावं लागेल. ओके. फॉर एक्झाम्पल, आता आता हे ओके. सपोज आता आपण काय केलंय, 100 टेस्ट केसेस लिहिलेले आहेत. ओके. कशासाठी? तर हॅलो. हॅलो. येस. हॅलो. हा. तर स्क्रीन शेअर केली आहे का? नाही करतोय. ओके. सो आता आपण एक प्रोग्राम लिहिलेला आहे की ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय आय डी सेंड कीज इंडिया. ओके. असा एक कोड लिहिलेला आहे. बट उद्या ही जी आय डी आहे, ही आय डी चेंज झाली XYZ ला. ओके. ही आय डी अपडेट झाली XYZ ला. ओके. सो आता जर आपण ही आय डी 10 ठिकाणी यूज केली असेल, तर आपल्याला सर्च करावं लागेल बाबा ही जी आय डी आहे आपण ही कुठं कुठं यूज केलेली आहे आणि कशा कशासाठी यूज केलेली आहे. ओके. सपोज मी असं 10 वेळेस जर लिहिलं, 10 ठिकाणी हा असा प्रोग्राम, म्हणजे एकाच प्रोग्राम मध्ये नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी जर 10 वेगवेगळ्या 10 ठिकाणी जर हा कोड प्रेझेंट असेल, किंवा लाईक आय डी इज इक्वल टू ऑटो कम्प्लीट, हा जर कोड 10 ठिकाणी जर प्रेझेंट असेल, तर त्या केसमध्ये काय होईल, मला त्या 10 ठिकाणी जाऊन मला अपडेट करावं लागेल, किंवा आय डी इज इक्वल टू ऑटो कम्प्लीट ऐवजी XYZ. ओके. सो ह्याच्यामुळं काय होतंय, आणि जर सपोज एखाद्या ठिकाणी मी अपडेट करायला विसरलं, तर काय होईल की तो कोड तिथं फेल होईल. ओके. सो ह्याच्यामध्ये काय होतं, मेंटेनन्स वर्क जे आहे, सो मेंटेनन्स वर्क जे आहे ते कमी आहे आणि रियुजेबिलिटी पण कमी आहे, कारण आपण परत परत हाच कोड यूज करतोय. ओके. सो मग त्याच्यासाठी काय असलं पाहिजे आपल्याला, लाईक मेंटेनन्स वर्क कमी असलं पाहिजे, म्हणजे कोड मेंटेन करायला लागणारा टाइम कमी असला पाहिजे. एखादी गोष्ट अपडेट झाली तर एका ठिकाणी जर अपडेट केलं तर ते मल्टिपल ठिकाणी रिफ्लेक्ट झालं पाहिजे. एका ठिकाणी जर अपडेट केलं तर ते मल्टिपल ठिकाणी रिफ्लेक्ट झालं पाहिजे. ओके. सो दॅट्स वाय वी कम अप विथ द कन्सेप्ट फ्रेमवर्क. ओके. फ्रेमवर्क म्हणजे आता ऑटोमेशन मध्ये काम करणं एवढं इझी आहे. ओके. सो ऑलरेडी डेव्हलप ऑलरेडी डेव्हलप जे असतात ते फ्रेमवर्क्स असतात, आणि फ्रेमवर्क्स मध्ये आपल्याला फक्त एक एक लाईनचे चेंजेस करायचे असतात, किंवा एखादा लाईनचा कोड ऍड करायचा असतो. ओके. सो आता हे फ्रेमवर्क जनरली कसं असतं, तर हे सगळे जे लोकेटर्स आहेत ते सगळे लोकेटर्स एकाच ठिकाणी स्टोअर केले जातात. ओके. फॉर एक्झाम्पल, हे जे सपोज सगळे लोकेटर्स आपण काय केले, एका ठिकाणी स्टोअर केले. ओके. सो सगळे लोकेटर्स काय असतील, एका ठिकाणी स्टोअर असतील. ओके. लोकेटर्स म्हणजे जेवढ्या आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जेवढे लोकेटर्स आहेत. ओके. म्हणजे आता प्रत्येक पेज मध्ये जेवढे जेवढे काही लोकेटर्स आहेत ते एकाच ठिकाणी स्टोअर असतील. ओके. मग आता हे लोकेटर्स झाले. लोकेटर्स म्हणजे समजतंय ना, आयडी, नेम, एक्स पाथ. ओके. सो सगळे एका ठिकाणी स्टोअर केलेले असतील. ओके. सो फॉर एक्झाम्पल, सपोज आता हे रेडिओ बटन, किंवा हे डायनामिक ड्रॉप डाऊन. ओके. किंवा लाईक हे ओपन विंडो, हे जेवढे काही लोकेटर्स लागणार आहेत आपल्या ऍप्लिकेशन मध्ये, ते सर्व लोकेटर्स एका ठिकाणी स्टोअर केलेले असतात. ओके. सो हे जे लोकेटर स्टोअर केलेले असतात ह्याला काय म्हणतात, ऑब्जेक्ट रिपॉझिटरी. ओके. OR म्हणतात, ऑब्जेक्ट रिपॉझिटरी. सुनील, हॅव यू जॉईन्ड? सुनील, आर यू देअर? सुनील, वैष्णवी, येस सर. जॉईन केलाय ना? ओके. दीपक आहे. ओके. हा येस. ठीक आहे. हा. सो लोकेटर्स जे आहेत ते लोकेटर्स, सर्व लोकेटर्स एकाच ठिकाणी स्टोअर केलेले असतात, त्याला काय म्हणतात, OR म्हणतात. ओके. आणि मग त्याच्यानंतर काय असतं, डेटा शीट्स असतात. ओके. डेटा शीट्स
ओके, किंवा त्यालाच काय म्हणतात, डेटा म्हणतात. ओके, डेटा लाईक डेटा शीट. Okay, so it may be Excel. Okay, so like it's called as a data. Okay, or application data. फॉर एक्झाम्पल आता जर आपल्याला लॉग इन करायचे तर युजर नेम पासवर्ड लागेल. ओके, सो डेटामध्ये काय काय येईल, युजर नेम पासवर्ड. त्याच्यानंतर होम पेजवर जर सपोज तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एखाद्या फ्रेंडला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचे तर त्या फ्रेंड्सचे नेम. ओके, जे काही आपली टेस्ट केस आहे त्या टेस्ट केस नुसार जे काही डेटा लागेल तो सर्व डेटा एका शीट मध्ये मेन्शन असतो. दॅट इज व्हॉट डेटा शीट असते. ओके, त्याच्यानंतर पेज वाईज काय असतात, रियुजेबल फंक्शन असतात. ओके, सो पेज वाईज काय असतात, रियुजेबल फंक्शन असतात. ओके, पेज वाईज युजेबल फंक्शन. पेज वाईज काय असतात, रियुजेबल फंक्शन्स असतात. ओके, आणि त्याच्यानंतर मग ह्या सर्व तिन्ही गोष्टीचा यूज करून आपली काय असते, टेस्ट केसेस असतात. एक काय असेल, टेस्ट केसेस असेल. ओके, हे सर्व म्हणजे आता आपले जे टेस्ट केसेस आहेत ते काय करतील, ह्या लाईक ह्या लोकेटर्स यूज करतील. ओके, हे पेज वाईज रियुजेबल फंक्शन्स यूज करतील. ओके, त्याच्यानंतर हे डेटा यूज करतील आणि आपले टेस्ट केसेस रन होतील. ओके, सो ऑब्जेक्ट रिपॉझिटरी असते, पेज वाईज रियुजेबल फंक्शन, डेटा शीट्स असतील. ओके, त्याच्यानंतर मग दुसऱ्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात लाईक pom.xml एक असेल, pom.xml असेल. त्याच्यानंतर .xml असेल. ओके, सो आता हे ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या फ्रेमवर्क मध्ये, ह्या एका फ्रेमवर्क मध्ये प्रेझेंट असतात. पूर्ण फ्रेमवर्क मध्ये ह्या गोष्टी प्रेझेंट असतात. सो आता हे लोकेटर्स जे आहेत, हे लोकेटर्स जे आपण एकाच ठिकाणी लोकेट करू. अगोदर म्हणजे सर्वात जेव्हा पहिल्यांदा फ्रेमवर्क असायचे, हे सर्व लोकेटर्स सुद्धा एका एक्सेल मध्ये स्टोअर असायचे. ओके, एक्सेल माहिती आहे सर्वांना, सो दिस इज द एक्सेल. ओके, सो ह्याला काय म्हणतात, एक्सेल म्हणतात. ओके, सो हे सर्व लोकेटर्स जे आहेत ते एक्सेल मध्ये स्टोअर असायचे. ओके, मग त्याच्यानंतर नेक्स्ट काय असायचं, जी डेटा शीट जी असते. ओके, सो डेटा शीट मध्ये काय असतात, लाईक दोन टाईपच्या डेटा शीट असतात. ओके, एक टेस्ट सूट असायचा, आणि एक टेस्ट डेटा असायचा, आणि एक कीवर्ड शीट असायची. ओके, म्हणजे टेस्ट सूट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ टेस्ट केसेस विच वी हॅव ऑटोमेटेड. ओके, कलेक्शन ऑफ टेस्ट केसेस विच वी हॅव ऑटोमेटेड. टेस्ट कीवर्ड्स म्हणजे काय, एखादी टेस्ट केस रन करण्यासाठी लागणारे कीवर्ड्स. आणि दुसरी गोष्ट असते टेस्ट डेटा. ओके, टेस्ट डेटा म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये जो डेटा यूज करून आपण आपली टेस्ट केस एक्झिक्यूट करणार आहे, जो डेटा यूज करून आपण आपली टेस्ट केस एक्झिक्यूट करणार आहे. सो दॅट इज व्हॉट टेस्ट डेटा शीट. ओके, सो ह्याच्यामुळे काय व्हायचं, लाईक आता सपोज एखादं लोकेटर चेंज झाला आणि मी ते लोकेटर जर 10 टेस्ट केस मध्ये यूज केलेलं असेल तर काय होईल, मला फक्त एका ठिकाणी लोकेटर अपडेट करावं लागेल, त्या 10 टेस्ट केस मध्ये तो अपडेट होऊन जाईल. कारण आपण काय केलं, सगळं एका ठिकाणी स्टोअर केलेलं आहे आणि तेच यूज करतोय आपण इथं टेस्ट केस मध्ये. किंवा एखादं फंक्शन चेंज झालं तर मला काय करावं लागेल, फक्त ते फंक्शन चेंज करावं लागेल. ओके, टेस्ट केस चेंज करायची गरज नाही. ओके, सो लाईक दॅट. ओके, सो मग हे सर्व असं फ्रेमवर्क डेव्हलप करण्यासाठी आपल्याला काय लागतं, वेगवेगळे कंपोनंट्स. लाईक ह्याच्यामध्ये काय लागेल, पहिल्यांदा तर लागेल कोणत्या टेस्ट केस रन करायच्या, कोणत्या रन नाही करायच्या. ओके, त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागेल लाईक टेस्ट एनजी लागेल. ओके, सो लाईक आपल्याला पहिल्यांदा काय लागेल, टेस्ट एनजी लागेल. म्हणजे कोणत्या टेस्ट केसेस रन करायच्या आणि कोणत्या नाही रन करायच्या, त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय लागेल, टेस्ट केसेस लागतील. सॉरी, टेस्ट एनजी लागेल. ओके, त्याच्यानंतर फोल्डर स्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी काय लागेल,
मॅवेन लागेल, मॅवेन किंवा डिपेंडन्सी मॅनेजमेंट करण्यासाठी मॅवेन लागेल. ओके, त्याच्यानंतर रिपोर्टिंगसाठी एक्सटेंट रिपोर्ट्स लागतील. और लाईक log4j बघू आपण, log4j लागेल रिपोर्टिंगसाठी. ओके, त्याच्यानंतर मग सपोज रिपोर्टिंग पण झाली, त्याच्यानंतर एक फाईन रिपोर्ट जनरेट करण्यासाठी एक्सटेंट रिपोर्ट्स लागतील. त्याच्यानंतर मग आणखी काय लागेल आपल्याला, लॉग टेस्टिंगचे मॅवेन log4j एक्सटेंट रिपोर्ट. ओके, सो ह्या बेसिकली आपल्याला ह्या 4 गोष्टी शिकाव्या लागतील. आणि हे लोकेटर्स वगैरे सगळे एकाच ठिकाणी स्टोअर करून ते रियूज कसं करायचं हे अंडरस्टँडिंग साठी आपल्याला शिकावं लागेल पेज ऑब्जेक्ट मॉडेल. सगळे हे शिकण्यासाठी आपल्याला शिकावं लागेल इम्प्लिमेंटेशनची एक मेथड आहे पेज ऑब्जेक्ट मॉडेल. ओके, आणि त्याच्यानंतर मग पेज ऑब्जेक्ट मॉडेल नंतर आता हे डेटा शीट मधून आपल्याला डेटा फेच करायचे, तर त्याच्यामुळे आपल्याला लागेल एक्सेल मधून डेटा कसा फेच करायचा. ओके, एक्सेल डेटा हँडलिंग. ओके, ह्या गोष्टी आपल्याला लागतील, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. टेस्टिंगची मॅवेन, log4j, एक्सटेंट रिपोर्ट, पेज ऑब्जेक्ट मॉडेल आणि एक्सेल मधून डेटा कसा फेच करायचा आणि कसा सेव्ह करायचा. ओके, म्हणजे कधी कधी आपल्याला सेव्ह पण करावं लागेल, लाईक टेस्ट केस पास झाली का फेल त्याचा रिझल्ट आपल्याला सेव्ह करावा लागेल. सो फॉर दॅट लाईक आपल्याला डेटा कधी कधी एखादा फ्लॅग सुद्धा सेव्ह करावा लागेल. ओके, सो बेसिकली आपण आता आज सुरू करणार लाईक मॅवेन आणि टेस्टिंगची. ओके, सो बेसिकली आज टेस्टिंगची आपण सुरू करू. ओके, सो टेस्टिंगच्या अगोदर आपण यूज करायचो जे युनिट. ओके, टेस्टिंगच्या अगोदर जे युनिट यूज करायचो. आता मग कधी कधी जर विचारतात की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन टेस्टिंग अँड जे युनिट. ओके, तुम्ही चांगल्या पद्धतीने टेस्टिंग शिका, लाईक वी नेव्हर युज्ड जे युनिट सुद्धा म्हणू शकता. आणि डिफरन्स सांगायचं लाईक देर आर मोर फॅसिलिटीज अवेलेबल इन टेस्ट इंजिन कम्पेअर टू जे युनिट. ओके, जे युनिट आणि टेस्ट इंजिन सेम आहे. ओके, जे युनिट आणि टेस्ट इंजिन सेम आहे, बट टेस्ट इंजिन मध्ये मोर फॅसिलिटीज अवेलेबल आहेत कम्पेअर टू जे युनिट. टेस्ट इंजिन मध्ये काय मोर फॅसिलिटीज अवेलेबल आहेत कम्पेअर टू जे युनिट. ओके, सो लाईक हाऊ टू इन्स्टॉल जे टेस्ट इंजिन, दॅट इज द म्हणजे क्वेश्चन तुम्हाला पडला असेल. ओके, काल मी डॉक्युमेंट शेअर केलं होतं, किती जणांनी इन्स्टॉल केले? How many of you have installed TestNG? No one? हा सर. केलं इन्स्टॉल? हो सर. यस सर. हो सर. ओके, सो तरी क्विकली आता काही काही जण करतच नाहीत. हेल्प मध्ये जावा, इक्लिप्स मार्केट प्लेस मध्ये जावा. ओके, दिसतंय का सर्वांना? त्यानंतर इथं जाऊन तुम्हाला फक्त ओके हेल्प मध्ये जाऊन लाईक हेल्प मध्ये जायचं, इन्स्टॉल न्यू सॉफ्टवेअर सांगितलं होतं मी. त्याच्यानंतर इथं जाऊन अशी स्क्रीन येईल. ओके, ही स्क्रीन येईल. ओके, इन्स्टॉल न्यू सॉफ्टवेअर केल्यानंतर इथं फक्त टेस्ट एनजी टाकायचं आहे. ओके, इथं फक्त टेस्ट एनजी टाकायचं आणि गो वर क्लिक करायचं. ओके, सो हे असं येईल. तिथं फक्त इन्स्टॉलचं ऑप्शन, आता इथं मला इन्स्टॉलचं ऑप्शन नाहीये कारण मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. सो इन्स्टॉल वर क्लिक करा आणि होऊन जाईल. ओके, सो स्क्रीन थ्रू मी दाखवतो. ओके, सो ऑलरेडी आहे का माझ्याकडं? ओके, अशी स्क्रीन येईल. ओके, त्याच्यानंतर तिथं मी सांगितलं होतं सर्च टेस्ट एनजी. ओके, टेस्ट एनजी सर्च केल्यानंतर हे टेस्ट एनजी फॉर इक्लिप्स असं येईल. त्याच्यानंतर परत मी अनइन्स्टॉल केलं होतं.
ओके. ते सर्च टेस्ट इंजिन केल्यानंतर लाईक इन्स्टॉलचं ऑप्शन येईल. इन्स्टॉलचं ऑप्शन आल्यानंतर फक्त तुम्हाला हे असं क्लिक दोन्ही सिलेक्ट म्हणजे ऑलरेडी सिलेक्टेड असतं. जर सिलेक्टेड नसेल तर सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर देर इज नो लायसन रिव्ह्यू वगैरे येईल. फिनिशवर क्लिक केल्यानंतर अशी सिक्युरिटी वॉर्निंग येईल. त्याच्यानंतर इन्स्टॉल एनिवे करा. ओके, घाबरून जाऊ नका काय आलं की म्हणून. इन्स्टॉल एनिवे करा आणि रिस्टार्ट करावं लागेल. ओके, रिस्टार्ट केल्यानंतर कसं इन्स्टॉल आहे का नाही चेक करण्यासाठी विंडोज प्रेफरन्सेस सर्च टेस्ट एनजी. ओके, एवढं करावं लागेल. ओके, जर टेस्ट एनजी आलं तर त्याचा अर्थ काय तुमच्यामध्ये इन्स्टॉल्ड आहे. ओके, केले सर्वांनी इन्स्टॉल का टाइम घ्यायचा आहे? राणी केलं इन्स्टॉल? विशाल? येस सर केलंय. दीपक? येस सर केलंय. दीपक केलंय ना? हो केलंय सर. ओके. हो. राणी केले का इन्स्टॉल? नाही सर, माझे इथे ऑप्शनच नाही आहेत सर टेस्ट एनजीचा. सर्च केल्यानंतर नाही आहेत सर. तिथे दुसरेचे ते जावा 18 सपोर्ट फॉर इक्लिप्स, नंतर इक्लिप्स वेब ड्रायव्हर सर, टू. शेअर करा स्क्रीन. ओके ओके. क्विकली एकच रिझॉल्व्ह करू म्हणजे दुसरा एक वे आहे. विंडोज मध्ये जायचं, हेल्प मध्ये इन्स्टॉल न्यू सॉफ्टवेअर. इथं तुम्हाला सर्च करावं लागेल टेस्ट एनजी into Eclipse. To install new software. Okay, so this is the link. शेअर करताय का स्क्रीन तुम्ही? लिंक टाका तिथं. जर तसं होत नसेल इन्स्टॉल तर तुम्ही हा पण वे करू शकता. लाईक आता जी मी लिंक दिलेली आहे, लाईक आपण अगोदर काय केलं, इक्लिप्स मार्केट प्लेस वर गेलं आणि इथं टेस्ट एनजी सर्च केलं. जर टेस्ट एनजी सर्च होत नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, हेल्प आणि इन्स्टॉल न्यू सॉफ्टवेअर इथं पेस्ट करा आणि ऍड वर क्लिक करा. ओके, तर इथं सर्च होईल ऑटोमॅटिक. बॅड गेटवे झाली आहे का स्क्रीन शेअर? झाली आहे. ओके. मिनिमाइज करा. हा. हेल्प इन्स्टॉल न्यू सॉफ्टवेअर इक्लिप्स मार्केट प्लेस मध्ये जाऊ. इक्लिप्स मार्केट प्लेस, हा सर्च नाही फक्त. तिथं टेस्ट एनजी सर्च करा. TEST NG. गो वर क्लिक करा. एंटर नका करू, गो वर क्लिक करा. ओके ओके. हा. गो. आलं ना? एक्सपांड करा याला, ॲरोवर क्लिक करा. ठीक आहे, चालेल, होऊन जाईल तुमचं. सो एंटर क्लिक केल्यावर ते दुसरं ऑप्शन सिलेक्टेड आहे हा त्याच्यात. सर, मी तिथं क्लिक म्हणजे करत होते. नाही एंटर. सिंपल. मी तिथं लिहून दिलंय गो वर क्लिक करा म्हणून. सगळे पॉसिबिलिटीज म्हणजे अगोदर झालेलं आहे ना माझ्यासोबत सगळं हे. सो गो वर क्लिक करा म्हणून लिहून नाही दिलं का?
सर कन्फर्म करू का आता? हा हा कन्फर्म करा, ठीक आहे चालेल, स्टॉप करा शेअरिंग. हो सर. हा. सो आता हे जे टेस्ट जे आहे ते डेव्हलपर पण यूज करतात. ओके, डेव्हलपर सुद्धा ते म्हणजे कोड मध्येच युनिट टेस्ट टाकतात. ओके, म्हणजे आता कसं राहतं ते पण लॉग्स, जसं मी सांगितलं की ते जरा एखादा डिफेक्ट असेल, तुम्हाला टेस्टरला येत नसेल आणि डेव्हलपरला जर सॉरी टेस्टरला डिफेक्ट येतोय आणि डेव्हलपरला जर येत नाही, तर त्या केसमध्ये आपण RCA फाइंड आउट करायचा प्रयत्न, रूट कॉज फाइंड आउट करायचा प्रयत्न करतो. सो मग त्या केसमध्ये आपण काय करतो, आपण आपल्या सिस्टीमवर नेटवर्क टॅब ओपन करून रन करत असतो प्रोग्राम. ओके, म्हणजे आपला प्रोजेक्ट रन करत असतो. प्लस डेव्हलपरला काय म्हणतो आपण की बाबा तू तुझे लॉग चेक कर. ओके, तू तुझे लॉग चेक कर, मी ऍप्लिकेशन रन करतोय. मग आता लॉग चेक करताय म्हणजे नेमकं काय करतो तो, तर हे युनिट टेस्ट केसेस लिहिलेले असतात, त्यांनी जागी जागी युनिट टेस्ट लिहिलेले असतात. ओके सर, त्या युनिट टेस्टचे रिझल्ट बघत असतो किंवा लॉग 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 टाकलेले असतात, लॉग एरर, लॉग इन्फो, लॉग पास, तर प्रत्येक ठिकाणी तो लॉग टाकलेले असतात, ते लॉग्स तो चेक करत असतो. ओके, सो डेव्हलपर पण यूज करतात हे टेस्ट इंजिन आणि टेस्टर्स पण यूज करतात. ओके, मग आता टेस्टर्स काय, ह्याच्यामध्ये आपण हे यूज करून आपण युनिट टेस्टिंग पण होते, रिग्रेशन टेस्टिंग पण होते, सिस्टीम टेस्टिंग पण करता येते. सो एव्हरीथिंग वी कॅन डू युजिंग द टेस्ट इंजिन. ओके, सो कोडिंग करावी लागेल आपल्याला त्याच्यासाठी. ओके, सो सो बेसिकली हे जे टूल डेव्हलप झालेलं आहे, तर बेसिकली इट्स युज्ड फॉर युनिट टेस्टिंग. ओके, बेसिकली युनिट टेस्टिंग साठी डेव्हलप झालं होतं, बट नाव वी आर युजिंग इट फॉर एव्हरीथिंग लाईक फंक्शनल, एंड टू एंड टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, फॉर एव्हरीथिंग वी आर युजिंग. ओके, सो टेस्ट एनजी इज अ लाईक, जर कोणी तुम्हाला विचारले की व्हॉट इज टेस्ट एनजी. ओके, सो टेस्ट एनजी इज अ बेसिकली युनिट टेस्टिंग फ्रेमवर्क. ओके, युनिट टेस्टिंग फ्रेमवर्क डेव्हलप करणे, युनिट टेस्टिंग करण्यासाठी जे फ्रेमवर्क डेव्हलप झालेलं आहे त्याच्यासाठी टेस्ट एनजी यूज करतात. ओके, त्याला टेस्ट एनजी म्हणतात. ओके, सो एव्हरीथिंग लाईक जे पाहिजे ते आपण टेस्ट एनजी थ्रू करू शकतो. ओके, एनिथिंग वी कॅन डू युजिंग द टेस्ट एनजी. ओके, so both are unit testing tool. JUnit and TestNG both are having same defined annotations. आता इथं annotations म्हणजे काय, तर ते एक वर्ड आहे annotation, ते तुम्हाला हळूहळू समजेल. While developing the framework, it helps to control the test execution. ओके, आणि रिपोर्ट्स पण चांगले जनरेट होतात. म्हणजे कंट्रोल म्हणजे काय, एखादी टेस्ट केस सोडायचे आणि बाकीच्या एक्झिक्यूट करायचे, फक्त त्याच्यातल्या 10 टेस्ट केसेस एक्झिक्यूट करायचे, 20 पैकी फक्त 2च टेस्ट केसेस सोडून 18 टेस्ट केस एक्झिक्यूट करायचे. सो म्हणजे एक्झिक्युशनवर कंट्रोल करता येते आपल्याला. ओके, म्हणजे कोणती सोडायची, कोणती रन करायची, किंवा सगळ्यात सोडून फक्त 2 रन करायच्या, किंवा एखादी म्हणजे पर्टिक्युलर सेट ऑफ द टेस्ट केसेस आपल्याला काही वेळा रन करायचे आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपण टेस्ट एनजी थ्रू करू शकतो. ओके, आणि टेस्ट एनजी जे आहे ते लाईक वी हॅव लेट नीट इमेलेबल रिपोर्ट्स. ओके, म्हणजे रिपोर्ट जे जनरेट होतात ते एकदम क्लीन आणि इमेलेबल रिपोर्ट्स असतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण इथं, तर असे जे रिपोर्ट्स आहेत, ओके, हे लाईक किती टेस्ट रन झाल्या, हे इमेलेबल रिपोर्ट्स आहेत. लाईक इथे डायरेक्टली ते देतात इमेलेबल रिपोर्ट. सो 3 टेस्ट केस रन झाल्या, किती स्किप झाल्या, किती फेल झाल्या, टाइम किती लागला. ओके, त्याच्यामधल्या स्टेप्सनी किती टाइम घेतला, हे सगळं डिटेलमध्ये इमेलेबल रिपोर्ट जनरेट होतो. आपल्याला फक्त तो उचलायचा आहे आणि मॅनेजरला मेल करायचा आहे. सो इट्स अ व्हेरी युजफुल टूल. ओके, सो लेट स्टार्ट डुईंग इट. ओके, म्हणजे हे थिअरॉटिकल सांगण्यापेक्षा जर करून बघितलं तर आणखी जास्त समजेल. ओके, so let's run this let's create a new project, java project. आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे pvx. ओके, और लाईक आपण नाव देऊ इक्विपमेंट लोन. लेट्स फिनिश दिस, डोंट क्रिएट. ओके, सो आता जर लोन प्रोसेस मध्ये जर बघितलं, सो वी विल ऍड वन पॅकेज हिअर, न्यू पॅकेज,
सो ह्याला नाव देऊ आपण लाईक इक्विपमेंट लोन मध्ये लाईक सपोज पर्सनल इन्फो. ओके, ह्याला नाव देऊ पर्सनल इन्फो. त्याच्यानंतर ह्याला नाव देऊ एक आणखी एक पॅकेज क्रिएट करू, त्याला नाव देऊ बिझनेस इन्फो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॅकेज क्रिएट करू फायनान्शियल इन्फो. त्याच्यानंतर आणखी एक पॅकेज क्रिएट करू प्रोडक्ट्स. ओके, सो लाईक प्रोजेक्ट म्हणलं की मल्टिपल पॅकेजेस असतात सिम्पली. म्हणजे एका एका प्रोजेक्ट हे म्हणजे हे एक एक मॉड्यूल झाले, एक एक फंक्शनॅलिटी झाले. ओके, सो जसं लोनची जर प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये बिझनेस इन्फो असेल, फायनान्शियल इन्फो असेल, पर्सनल इन्फो असेल, प्रोडक्ट्स असतील म्हणजे लोन पैकी कोणता प्रोडक्ट घ्यायचा लोनचा. ओके, सो जर आपण लोन म्हणलं तर त्याच्यामध्ये मल्टिपल मॉड्यूल्स असतात. जसं फेसबुक म्हणलं की कोणते कोणते मॉड्यूल आले आपल्याला, मला सांगता येईल फेसबुकचे मॉड्यूल्स कोणते कोणते आहेत? मॉड्यूल्स फंक्शनॅलिटी, कॅन एनीबडी टेल? प्रवचन नाही चालू आहे, फक्त ऐकायचं नाहीये, सांगायचंय. व्हॉट आर द मॉड्यूल्स ऑफ फेसबुक? Login module, home module, notification module, search module, again add friend Add message module. Yeah. ओके, एनीवन एल्स? हे सोडून दुसरं कोणाला सांगता येईल? एक एक दोघच बोलतात. ओके, दॅट इज रॉंग. उमेश? पेमेंट मॉडेल. ओके, फेसबुकवर आता पेमेंट मॉड्यूल पण आले का? सर फ्रेंड रिक्वेस्ट, ऍड फोटो. ओके, सुनील, आरती, अश्विनी, ओके. सो मॉड्यूल म्हणजे मॉड्यूल म्हणजे काय तर एक फंक्शनॅलिटी प्रत्येक लाईक आता तुम्ही प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काही सगळ्याच फंक्शन्स वर काम करत नाही. प्रत्येक जण एखाद्या मॉड्यूलचा एक्सपर्ट असतो, त्याला म्हणजे त्याच्या रिलेटेड जे फंक्शनॅलिटी आली की त्याच्यावर तुम्ही काम करायचं असं डिसाइडेड असतं. सो सिमिलरली लाईक जर लोनचा प्रोजेक्ट असेल तर तिथं बिझनेस इन्फो असेल, बिझनेस इन्फो एक मॉड्यूल असेल, फायनान्शियल इन्फो मॉड्यूल असेल, पर्सनल इन्फो मॉड्यूल असेल, प्रोडक्ट्स एक मॉड्यूल असेल. ओके, सो मॉड्यूल आता आपल्याला मॉड्यूल मध्ये काय असतं, टेस्ट असतात. ते त्यांनी फंक्शनॅलिटी डेव्हलप केलेली असेल, पण आपल्याला मॉड्यूल वाईज आपण काय केलेले असतात, टेस्ट केसेस डेव्हलप केलेले आहेत. ओके, सो आपण लाईक बिझनेस इन्फोचे लाईक टेस्ट केसेस साठी आपण क्लास लिहिणार. ओके, बिझनेस इन्फो. ओके, लाईक पहिल्यांदा आपण काय करू, पर्सनल इन्फो लिहू, म्हणजे सगळ्यांना माहिती असतं पर्सनल इन्फो. ओके, पर्सनल इन्फो. ओके, सो आता ह्याच्या अगोदर आपण काय करायचो, एखादा प्रोग्राम रन करायला आपण काय करायचो, प्रोग्राम रन करण्यासाठी कोणती मेथड यूज करायचो आपण? मेन मेथड. ओके, सो कोणताही प्रोग्राम रन करण्यासाठी आपण मेन मेथड यूज करायचो. ओके, सो मेन मेथड acts as a compiler. Okay, main method acts as a compiler or Java code compiler. But now using the testng we don't need main method. Okay, using the testng we don't need main method. So जे annotations आहेत ते act करतील as a compiler. ओके, सो फर्स्ट अॅनोटेशन जे आहे त्याला अॅनोटेशन म्हणतात. ओके, इट्स अ न्यू वर्ड फॉर यू, बट लाईक तुम्हाला हे कॉमन होऊन जाईल पुन्हा. सो @टेस्ट इज वन अॅनोटेशन. ओके, टेस्ट इज वन अॅनोटेशन. ओके, सो हे जे अॅनोटेशन्स आहेत ते ऍज अ कंपायलर वर्क करतील. ओके, जे अॅनोटेशन्स आहेत ते कंपायलर वर्क करतील. सो @टेस्ट इज वन अॅनोटेशन. सो आता जेव्हा कधी तुम्ही कोणतेही अॅनोटेशन यूज कराल त्याच्या अंडर ते एक्सपेक्ट करतील मेथड, त्याच्या अंडर एक्सपेक्ट करतील मेथड. ओके, जसं पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मेथड आहे तसे ते हे पण मेथड एक्सपेक्ट करतील.
Okay, so @test is one annotation, so it will expect test case under it. It will expect test case under it. Okay. Okay, it will expect टेस्ट केस अंडर नावच आहे @test. हा काय म्हणतोय की बाबा मला टेस्ट केस द्या. ओके, सो मग आपण इथे लाईक टाकू पब्लिक void व्हेरीफाय पर्सनल इन्फो मध्ये काय सपोज व्हेरीफाय आपण आधार करू आधार कार्ड पर्सनल इन्फो मध्ये आपल्याकडे पहिल्यांदा काय घेतात आधार टेस्ट. ओके, सो व्हेरीफाय आधार टेस्ट. ओके, so like I have sys out do verification of Aadhaar card field. Okay, so like is it compulsory, if we are able to continue without without entering the Aadhaar card, like that test we will do here, like verify Aadhaar test. Okay, this is our first test case. Okay, so like now what I will do, I will add like जेव्हा हे आता एरर येते, सो एरर आल्यानंतर आता सपोज तुम्ही जर लाईक आता काल मला कोणीतरी पिंग केलं होतं. ओके, सो इथं प्रोग्राम संपलेला आहे. ओके, दिस इज हे मेथड एंड आहे. ओके, आणि मेथड एंडच्या जर तिथं तुम्ही इंट ए लिहिलं ए इज इक्वल टू 10. ओके, सॉरी मेथड एंड नाही क्लास एंडच्या तिथं. सो क्लास एंडच्या तिथं जर इंट इज इक्वल टू 10 असं जर लिहिलं तर त्याचा अर्थ काय, इट्स रॉंग. लाईक तुम्ही क्लासच्या बाहेर काही नाही लिहू शकत. ओके, क्लासच्या बाहेर काही नाही लिहू शकत, तुम्हाला सगळं क्लासमध्ये लिहावं लागेल. ओके, एव्हरीथिंग शुड बी इनसाइड द क्लास. ओके, सो जेव्हा तुम्ही पब्लिक वर्ड व्हेरीफाय आधार टेस्ट ही जर टेस्ट लिहिली तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, इम्पोर्ट. आता एरर आल्यानंतर सरळ ओव्हर करायचं, ह्याच्यावर जायचं. ते सजेस्ट करतं किंवा @junit 5 @testng. ओके, सो लाईक वी नीड टू ऍड द testng. ओके, and then we need to import the test annotation. We need to import the test annotation, org testng annotation. Okay, so public void verify Aadhaar card, this is the first test hour. Okay, so let's run and check if it is we are able to run or not. Okay, so simply आपण काय केलं, एक टेस्ट केस रन केली. ओके, तर तुम्ही बघितलं तर इथं काय झालं, व्यवस्थित एकदम रिपोर्ट आला व्हेरिफिकेशन ऑफ आधार कार्ड, जे तुमचं आउटपुट होतं अगोदर आलं. तुमची टेस्ट केस आहे व्हेरीफाय आधार टेस्ट पास झालेली आहे. किती टेस्ट केस रन केल्या, फेल्युअर किती झाल्या, स्किप किती झाल्या. सो तुम्हाला इथं बघूनच समजून जाईल किंवा किती टेस्ट रन झाल्या, किती पास झाल्या आणि फेल झाल्या. ओके, सो आता जावा जर यूज केला असतं तर तुम्ही एका ह्याच्यामध्ये एकच मेथड रन करू शकता, लाईक मेन मेथड. बट using this, like we can run multiple methods, that is nothing but we can run multiple test cases. Okay, so personal info related जेवढ्या टेस्ट केसेस आहेत त्या आपण एकाच ठिकाणी लिहू शकतो. सपोज आता मी व्हेरीफाय करतोय ॲड्रेस. ओके, पब्लिक void verify so address ADD or ESS verify address test. Okay, so this is my second test. Okay, so here like we will verify yes. Okay, we will verify address. This is our second test. Now I can add multiple test cases in a single class. I can add multiple test cases in a single class. Like I can add one more test, public void verify. Suppose address नंतर आपण फोन नंबर करतोय, verify phone number test.
This is my third test case. Verification of phone number. I will add one more test. @test public void verify. What else we verify? Like पर्सनल इन्फो मध्ये आणखी काय असतं? नेम. ओके, व्हेरीफाय नेम, Email ID. नेम, ईमेल आयडी. व्हेरीफाय ईमेल आयडी. ओके, टेस्ट. ओके, आणि इथं टाकलं मी सिस आउट. Verification of email ID. Okay, so these are the 4 tests. Okay, so we like जसं आता जर जावा यूज केला असतं, जावा जर यूज केला असतं तर आपल्याला हे सगळ्या टेस्ट फक्त सगळ्या मेन मेथड मधूनच रन करावं लागले असते बाय कॉलिंग द फंक्शनॅलिटी. बट आता इथं आपण काय केलेले आहेत, सेपरेट टेस्ट केसेस लिहिलेले आहेत. ओके, सेपरेट टेस्ट केसेस लिहिलेले आहेत. सो युजिंग द टेस्ट अनोटेशन वी कॅन हॅव मल्टिपल टेस्ट केस इन अ सिंगल क्लास. ओके, सो म्हणजे काय, पर्सनल इन्फो रिलेटेड जेवढ्या काही टेस्ट केसेस आहेत ती मी एकाच ह्याच्यात लिहू शकतो, एकाच क्लासमध्ये लिहू शकतो. राईट. So this is the, like we will run this, run as test engine test. So quickly I will pay. Okay, so console मध्ये जा. तुम्ही जर बघितलं तर काय होईल, पहिल्यांदा लाईक सगळ्या टेस्ट केसेस रन झाल्या. लाईक वी विल व्हेरीफाय ॲड्रेस, व्हेरिफिकेशन ऑफ आधार कार्ड फील्ड, व्हेरिफिकेशन ऑफ ईमेल आयडी, व्हेरिफिकेशन ऑफ फोन नंबर. ओके, व्हेरीफाय ईमेल आयडी टेस्ट, म्हणजे ज्या काही टेस्ट केस पास झालेले आहेत त्या सर्व नाव येतं इथं. ओके, आणि जस्ट इमेलेबल रिपोर्ट जो म्हणला मी तो इथं असेल. लाईक राईट क्लिक ऑन इट. फर्स्ट ऑफ ऑल लाईक इथं तुम्हाला टेस्ट आउटपुट फोल्डर दिसणार नाही. ओके, ते बघण्यासाठी तुम्हाला राईट क्लिक ऑन इट अँड वी नीड टू डू द रिफ्रेश. ओके, सो रिफ्रेश केल्यानंतर टेस्ट आउटपुट फोल्डर दिसेल हे. त्याच्यानंतर तुम्हाला हे एक्सपांड केल्यानंतर तुम्हाला इथं इमेलेबल रिपोर्ट भेटेल. ओके, वन सेकंड, इमेलेबल रिपोर्ट भेटेल. पुढे गेला, हा. सो नाव यू लाईक आता सिंपल Sir. एक क्वेश्चन. हा, आता केलं ते परत कारण स्क्रीन स्टक होती. इक्विपमेंट लेवलवर रिफ्रेश केलं मी, फक्त ह्याच्यावर जाऊन रिफ्रेश करायचं. सो यू विल गेट दिस टेस्ट आउटपुट फोल्डर आणि मग हा इमेलेबल रिपोर्ट जनरेट होईल. ओके, इफ यू वॉन्ट टू सी दिस रिपोर्ट जस्ट राईट क्लिक ऑन इट आणि शो इन. जर सिस्टीम मध्ये बघायचं असेल तर सिस्टीम एक्सप्लोरर, प्रोजेक्ट मध्ये बघायचं असेल तर प्रोजेक्ट एक्सप्लोरर. सो गिट मध्ये बघायचं असेल तर गिट रिपॉझिटरी करायचं. ओके, नाउ वी वॉन्ट टू सी इट इन टू द system explorer, so we will click on this system explorer, so it will open like that and double click on this. So this is the like emailable report. ओके, सो तुम्हाला काय करायचं, मग हा रिपोर्ट कॉपी करायचा आणि मॅनेजरला पाठवून द्यायचा. these are the test cases we have run. Okay, just copy this and send. म्हणजे ते सर CMD वरती रिपोर्ट जनरेट करतो ते करण्याची गरज नाही का? CMD वरती कोणता रिपोर्ट जनरेट करतो आपण? म्हणजे ठीक आहे कळालं. API वर करतो आपण. हा, API साठी ते. हा, ओके, ते नाही करत इथं. ओके, so this is the way to generate the reports. ओके, नाव जर आता तुम्ही बघितलं तर आपली पहिली टेस्ट कोणती आहे, व्हेरीफाय आधार कार्ड आहे. दुसरी टेस्ट कोणती आहे, व्हेरीफाय ॲड्रेस आहे. तिसरी टेस्ट कोणती आहे, व्हेरीफाय फोन नंबर आहे. चौथी टेस्ट जी आहे ती व्हेरीफाय ईमेल आयडी आहे. ओके, व्हेरीफाय ईमेल आयडी आहे. सो आणि एक्झिक्युशन वेळच्या वेळेस पहिल्यांदा कोणती टेस्ट केस एक्झिक्यूट झाली, व्हेरीफाय ॲड्रेस झाली. पहिली टेस्ट केस तर आधार कार्ड होती, व्हेरीफाय ॲड्रेस झाली, त्याच्यानंतर आधार झाली, पण त्याच्यावर
अगोदर फोन नंबर झाली पाहिजे होती, बट अगोदर ईमेल आय डी झाली. सो विच टेस्ट केस एक्झिक्युशन इट इज फॉलोइंग? कुणाला सांगता येईल म्हणजे कोणता टेस्ट केस? लाईक ह्याच्यावरून काय समजतं तुम्हाला की ज्या अल्फाबेटिकल ऑर्डर में. अल्फाबेटिकल. व्हेरी गुड, म्हणजे तुम्ही अभ्यास करायला स्टार्ट केलाय. ओके, सो जो आपण ऑर्डर लिहिलेला आहे ती ऑर्डर फॉलो नाही झाली, इट फॉलोड अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, ठीक आहे. टेस्ट जर तुम्ही काही प्रायोरिटी किंवा डिपेंडन्सी नाही दिली तर टेस्ट केस एक्झिक्युशन विल फॉलो अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, टेस्ट केस एक्झिक्युशन विल फॉलो अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट, लाईक व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज, सगळ्यात लाईक प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल लाईक फ्रेमवर्क मध्ये, तर सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती ह्या दोन गोष्टी, टेस्टएनजी XML आणि pom.xml. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती असते फ्रेमवर्क मध्ये? टेस्टएनजी XML आणि pom.xml. ओके, so I will write quickly some test cases here also. Financial info, new one class I will add, financial info. So first, like I will write @test public void personal financial info. Okay, financial info sysout. This will have personal financial info check. You just need to import the test because we have already added the test, and then we will add one more test, @test click void personal financial info. Then sorry, the test लिहावं लागेल आपल्याला. Personal financial info and then business financial info test. Okay, personal financial info test, business financial info test, sysout business financial info test. ओके, म्हणजे फायनान्शियल इन्फो लाईक दोन्ही असेल, तुमची स्वतःचं इन्कम असेल आणि तुमचा बिझनेस असेल तर त्याचं पण इन्कम असेल. ओके, सो दॅट वी आर व्हेरीफाईंग बोथ. ओके, सो आपण काय करणार? व्हेरीफाय करणार. डेव्हलपर काय करणार? हे मॉड्यूल डेव्हलप करणार. ओके, टू टेक द पर्सनल इन्फो, टेक द फायनान्शियल इन्फो, दे विल डू द कोड फॉर डेव्हलपिंग दिस. ओके, सो नेक्स्ट वी विल ऍड लाईक बिझनेस इन्फो मध्ये परत like we will add one more class, business info finish. So here we will add one test, @test public void verify business test this out. Okay, business is out. बिझनेस इन्फो मध्ये आपण काय करतो? बिझनेस टाइप चेक करतोय. ओके, बिझनेस इन्फो मध्ये बिझनेस टाइप चेक करतोय. ओके, सो लाईक प्रत्येक मॉड्यूल मध्ये मी टेस्ट केसेस ऍड केल्या. ओके, सो आता मला काय करायचे? रिग्रेशन करायचे. ओके,
सो सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय आता रिग्रेशन करायचं. तर रिग्रेशन करायचं असेल जर हे जावा असतं तर मला काय करावं लागलं असतं, मला प्रत्येक क्लास जाऊन रन करावं लागलं असतं मॅन्युअली, प्रत्येक क्लास जाऊन लाईक वन हा एक वेळेस मला रन करावा लागला असता, त्याच्यानंतर फायनान्शियल इन्फो एक वेळेस रन करावा लागला असता, पर्सनल इन्फो एक वेळेस रन करावा लागला, म्हणजे जेवढे मी क्लास लिहिल तेवढे मला तेवढ्या वेळेस मला जाऊन रन करावं लागलं असतं. बरोबर आहे का नाही? आर यू ॲग्री विथ दिस? जर मी इथं जावा Yes, sir. Yes, sir. जावा जर यूज केला असता तर Yes, मला sir. काय करावं लागलं असतं, प्रत्येक क्लासमध्ये जाऊन मला तो क्लास रन करावा लागला असता. बरोबर आहे, म्हणजे प्रोडक्ट्स मध्ये मी काही क्लास लिहिले असते तो क्लास, तेव्हा माझ्या सगळ्या टेस्ट केसेस रन झाल्या होत्या. बट ऑटोमेशन मध्ये असं नाहीये. ऑटोमेशन मध्ये काय, तुम्हाला ते रन बटन दाबायचे सुद्धा, म्हणजे असं ऑटोमेशन करता आलं पाहिजे की तुम्हाला ते रन बटन दाबायची सुद्धा गरज नाही. ओके, तुम्ही घरी झोपलेले आहेत ते ऑटोमॅटिक रात्रीचे 2 वाजले की ते ऑटोमॅटिक रन झालं पाहिजे. ओके, सो असं आपल्याला ऑटोमेशन थ्रू करता आलं पाहिजे. पण आता इथं तर हे परत मॅन्युअल टास्क दिसते प्रत्येक क्लास. मग आपल्याला आलं ते टेस्ट इंजी XML. ओके, सो हाऊ टू जनरेट द टेस्ट इंजी XML? सो select the project, right click on it. Okay, select the project, right click on it, then TestNG and convert to TestNG. Okay, but this is सर्वांना, select the project, right click on it, TestNG and convert to TestNG. Are you able to see? Everyone able to see? Yes, yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. पुन्हा म्हणजे काही जणांना स्क्रीन स्टक होते त्याच्यामुळे मी 1 सेकंद थांबतो. सो राईट क्लिक ऑन द प्रोजेक्ट, टेस्टएनजी सिलेक्ट करा आणि कन्वर्ट टू टेस्टएनजी क्लिक करा. ओके, सो व्हेन यू क्लिक ऑन दिस कन्वर्ट टू टेस्टएनजी, सो असं तुम्हाला दिसेल जनरेट टेस्टएनजी XML. ओके, सो लोकेशन कुठं जनरेट होतंय तर प्रोजेक्ट लेवलला जनरेट होतं, इक्विपमेंट लोन स्लॅश टेस्टएनजी. ह्याचा अर्थ काय, इक्विपमेंट लोन मध्ये डायरेक्टली प्रोजेक्ट लेवलला, कोणत्या फोल्डर मध्ये नाही. ओके, कोणत्या फोल्डर मध्ये नाही, डायरेक्टली प्रोजेक्ट लेवलला जनरेट होते. ओके, सूट नेम आपण दिलं सूट. ओके, सूट नेम म्हणजे जसं आपले मल्टिपल टेस्ट कलेक्शन ऑफ टेस्ट केसला आपण काय म्हणतो, कलेक्शन ऑफ टेस्ट केसेसला काय म्हणतो, Test suit. टेस्ट सूट. कलेक्शन ऑफ टेस्ट सूट म्हणतो. सो तसाच हा टेस्ट सूट आहे, कारण आपण सगळ्या टेस्ट केसेस एकदाच रन करणार आहोत ना, त्याच्यामुळे हा सूट आहे, कलेक्शन ऑफ टेस्ट केसेस आहे. सो ह्याला सूट नेम सूटच दिलेला आहे. ओके, बाय डिफॉल्ट. सो वी कॅन चेंज इट, वी कॅन लाईक इफ वी आर डुईंग रिग्रेशन, we can name it as a regression. Okay, we can name it as a regression. Okay, आणि जर सपोज टेस्ट नेम आहे, सो सूट मध्ये काय असेल, रिग्रेशन नाव दिलं आपण, टेस्ट नेम जे आहे, तर आता रिग्रेशन मध्ये काय असतील, टेस्ट फोल्डर्स असतील. लाईक जसं आपण काय रिग्रेशन मध्ये काय काय इन्क्लूड करतो, कोणाकोण म्हणजे रिग्रेशन मध्ये आपण काय घेतो, एक तर न्यू टेस्ट केसेस घेतो, बरोबर आहे, न्यू टेस्ट केसेस प्लस मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट केसेस घेतो. रिग्रेशन सूट मध्ये काय करतो, मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट केसेस घेतो, ऑलरेडी डेव्हलप्ड फंक्शनॅलिटीच्या. ओके, प्लस लाईक डाऊनस्ट्रीमच्या टेस्ट केसेस घेतो, लाईक डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीमच्या टेस्ट केसेस, लाईक डेटा शेअरिंग टेस्ट केसेस घेतो. आणि ज्या ऑलवेज फेल्युअर टेस्ट केसेस आहेत, ऑलवेज फेल्युअर टेस्ट केसेस आहेत, ते आपण घेतो. सो रिग्रेशन मध्ये आपण काय करतो, लाईक एक रिग्रेशन सूट बनवतो. सो असे वेगवेगळे फोल्डर्स बनवतो, लाईक न्यू टेस्ट केसेसचा एक, मोस्ट इम्पॉर्टंट, डेटा शेअरिंग, ऑलवेज फेल्युअर. म्हणजे आता काही काही टेस्ट केसेस प्रत्येक वेळेस फेल होतात, तर आपलं काम असतं रिग्रेशनच्या वेळेस ते आता आपल्याला चालतायत का. ओके, सो असं घेतात. आता मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये काय, लाईक प्रत्येक फंक्शनॅलिटी म्हणजे आपल्या ऍप्लिकेशनच्या ओव्हरऑल सगळ्यात क्रिटिकल, सगळ्यात इम्पॉर्टंट ते फेल झाल्या तर आपला बिझनेसच चालणार नाही, अशा टेस्ट केसेस कोणत्या आहेत, त्या टेस्ट केसेस. डेटा शेअरिंग म्हणजे जे आपण दुसऱ्या सिस्टीमला डेटा शेअर करतो किंवा दुसऱ्या सिस्टीमचा डेटा घेतो, इंटर सिस्टीम टेस्टिंग, ते त्याच्या टेस्ट केसेस आपण घेतो. आणि म्हणजे काय माहिती आहे बाबा, 5 रिलीज पैकी 4 रिलीज मध्ये ह्या टेस्ट केसेस फेल झालेल्या आहेत, तर त्या टेस्ट केसेस पण आपण ऑलवेज फेल्युअर टेस्ट केसेस असा घेऊन एक रिग्रेशन सूट बनवतो. सो रिग्रेशन मध्ये काय असतात, फोल्डर असतात. रिग्रेशन मध्ये फोल्डर्स असतात, टेस्ट फोल्डर्स असतात. ओके, एक मिनिट, माझ्याजवळ आहे का ते डॉक्युमेंट बघावं लागेल मला.
ठीक आहे. ओके, भेटत नाहीये. ओके, सो हे जे आता हे सूट तर समजलं. सो सूट मध्ये काय असतात, टेस्ट असतात. ओके, रिग्रेशन जसं म्हणलं मी सांगितलं इथे किंवा रिग्रेशन मध्ये काय असेल, रिग्रेशन सूट मध्ये काय असेल, टेस्ट केसेस असतात. ओके, सो दीज आर द टेस्ट केसेस. ओके, मग आता हे टेस्ट केसेस जे असतात ते फोल्डर वाईज असतात. ओके, फोल्डर वाईज म्हणजे कसं, लाईक एक फंक्शनॅलिटी 1 आहे. ओके, फंक्शनॅलिटी 1 आहे. ओके, त्याच्यानंतर फंक्शनॅलिटी 2 आहे. ओके, त्याच्यानंतर फंक्शनॅलिटी 3 आहे. ओके, फंक्शनॅलिटी 3 आहे. सर ह्या सगळ्यांचे ह्या सगळ्यांचे एक एक फोल्डर्स असतील. एक एक फोल्डर्स असतील आणि त्याच्यामध्ये टेस्ट केसेस असतील. ह्या सगळ्यांचे एक एक फोल्डर्स असतील आणि त्याच्यामध्ये टेस्ट केसेस असतील. सो ह्या फोल्डर्सचा मिळून सूट बनलेला असतो. ह्या फोल्डर्सचा मिळून ह्या फोल्डर्सचा मिळून काय बनलेला असतो, सूट बनलेला असतो. सो त्याला इथं काय म्हणतात, टेस्ट नेम म्हणतात. टेस्ट नेम, लाईक आता जसं बिझनेस इन्फोच्या टेस्ट केसेस एका फोल्डरमध्ये, फायनान्शियल इन्फोच्या टेस्ट केसेस एका फोल्डरमध्ये, पर्सनल इन्फोच्या टेस्ट केसेस एका फोल्डरमध्ये, तसं त्याला काय म्हणतात, टेस्ट नेम म्हणतात. ओके, सो वी कॅन हॅव मल्टिपल फोल्डर्स, बट आता इथं एकच फोल्डर लाईक जनरली ते काय करतात, सुरुवातीला जी टेस्ट एनजी सूट XML जनरेट होईल त्याच्यामध्ये एकच टेस्ट फोल्डर असतो. ओके, एकच टेस्ट फोल्डर असतो. सो लेट्स क्रिएट फिनिश दिस. Okay, once you finish you will get a test.ng XML like this. Okay, you will get test.ng XML like this. ओके, सो हे जे दोन वरचे कॉमन आहेत हे प्रत्येक XML मध्ये असतात. इग्नोर इट. ओके, हे लाईक व्हर्जन कोणतं आहे, कोएन कोडिंग कोणतं आहे, हे कॉमन आहेत. ओके, फ्रॉम दिस इट विल स्टार्ट. ओके, फ्रॉम दिस इट विल स्टार्ट. सो लक्षात ठेवायला पण खूप इझी आहे. ओके, लक्षात ठेवायला पण टेस्ट.ng सूट जर म्हणजे कधी कधी इंटरव्ह्यू विचारतात की बाबा व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ टेस्ट.ng डॉट XML, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ टेस्ट.ng डॉट XML. ओके, सो जसं बघितलं लाईक हे काय आहे, सूट आहे. टेस्ट.ng XML म्हणजे काय, आपण नंबर ऑफ टेस्ट केसेस सोबत रन करणार आहोत, त्याच्यामुळे काय हा सूट आहे, टेस्ट सूट आहे. ओके, सूट मध्ये काय असतील, टेस्ट फोल्डर्स असतील. सूट मध्ये काय असतील, टेस्ट फोल्डर्स असतील. वी कॅन डिलीट दिस. जेव्हा आपण पॅरलल कम्प्युटेशन शिकू तेव्हा त्याच गरज लागेल आपल्याला. सूट मध्ये काय असतील, टेस्ट फोल्डर्स असतील. सो सूटच्या मध्ये काय टेस्ट आहेत. सूटच्या मध्ये काय टेस्ट आहेत. लाईक म्हणजे एखादी टॅग सुरू केली तर ती एंड केली आपण इथं. ओके, सो सूट इथं सुरू केलं, इथं एंड केला. सो एव्हरीथिंग इज इनसाइड द सूट. ओके, जर मी सूटला मिनिमाइज केलं तर ते सूट मिनिमाइज होऊन जाईल. ओके, एव्हरीथिंग इज इनसाइड द सूट. ओके, सो देन वी कॅन हॅव मल्टिपल टेस्ट. सूटच्या मध्ये काय असतील, मल्टिपल टेस्ट असतील. फॉर एक्झाम्पल आता इथं एकच टेस्ट क्रिएट झालेली आहे. ओके, एकच टेस्ट क्रिएट झालेली आहे कारण हे बाय डिफॉल्ट असं एकच क्रिएट होतं. ओके, त्याच्यानंतर टेस्टच्या मध्ये ऍक्च्युअल मध्ये टेस्ट केसेस असतील. टेस्टच्या मध्ये ऍक्च्युअल मध्ये टेस्ट केसेस असतील. सो क्लास वाईज ह्या टेस्ट केसेस आहेत. ओके, क्लास वाईज ह्या टेस्ट केसेस, लाईक जर तुम्ही बघितलं टेस्ट मध्ये काय क्लासेस आहेत. ओके, क्लासेस मध्ये इट्स अ प्लुरल लाईक मल्टिपल क्लासेस, आणि क्लासेस मध्ये क्लास आहेत परत, क्लास 1, क्लास 2, क्लास, आणि नेम क्लासचे नेम कसे आहेत, पॅकेज नेम डॉट क्लास नेम, पॅकेज नेम डॉट क्लास नेम, पॅकेज नेम डॉट क्लास नेम, पॅकेज नेम डॉट क्लास नेम. ओके, सो अशा पद्धतीने क्लासचे नेम असतील.
ओके. सो लेट्स रन दिस. लाईक पहिलं तर काम आपलं काय होतं की मल्टिपल एकदाच आपण लाईक जेवढ्या टेस्ट केसेस लिहिलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या टेस्ट केसेस आपण एकदाच रन करू शकतो का नाही ते आपल्याला चेक करायचं होतं. सो लेट्स डू इट. राईट क्लिक ऑन इट आणि रन ॲज टेस्टएनजी सूट असं करायचं. राईट क्लिक ऑन इट, रन ॲज टेस्टएनजी सूट. ओके, दिसते सर्वांना रन ॲज टेस्टएनजी सूट. नाही सर, स्टक झाली. ओके, आय विल स्टॉप. नाही सर. स्टॉप. राईट क्लिक ऑन द प्रोजेक्ट. लाईक कुठेही तुम्ही राईट क्लिक करू शकता. ओके, राईट क्लिक ऑन इट, रन ॲज अँड टेस्टएनजी सूट. नाव इज इट विजिबल? Yes. No. No, sir. Not visible. Yes, sir. Yes, sir. मी पिंक केलेलं आहे, ज्यांना दिसत नाही ना ते बघू शकतात इथून. ओके, सो तुम्हाला काय करायचे प्रोजेक्ट मध्ये त्या टेस्टएनजी XML मध्ये किंवा प्रोजेक्ट वर सुद्धा तुम्ही राईट क्लिक करून रन ॲज टेस्टएनजी टेस्ट असं करू शकता किंवा त्या XML वर राईट क्लिक करून रन ॲज टेस्टएनजी सूट असं पण करू शकता. ओके, सो व्हेन वी रन इट, ओके, so it will run all the test cases. It will run all the test cases in one go. ओके, सो लाईक आपले ज्या काही टेस्ट बिझनेस इन्फोची रन झाली त्याच्यानंतर व्हेरीफाय लाईक दिस विल व्हेरीफाय पर्सनल इन्फो, पर्सनल फायनान्शियल इन्फो, पर्सनल इन्फो व्हेरीफाय झाली, बिझनेस फायनान्शियल व्हेरीफाय झाली. त्याच्यानंतर आपण जे मल्टिपल टेस्ट केसेस लिहिल्या होत्या कशामध्ये फायनान्शियल लाईक पर्सनल इन्फोमध्ये, त्या सर्व टेस्ट केसेस रन झाल्या. ओके, सो ॲट वन गो वी कॅन रन ऑल द टेस्ट केसेस. ओके, using the TestNG XML. ओके, एनी डाऊट? लाईक आता XML कशी लिहायची? ओके, सो सिम्पल आहे. लाईक म्हणजे एवढं काही पाठ करायची गरज नाहीये. ओके, सो आपण लाईक जर आपण विदाऊट बघता जर लिहायचा प्रयत्न केला, ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल लाईक पहिल्यांदा तर काय असेल, एव्हरीथिंग इज इन स्मॉल. लक्षात ठेवा टेस्टएनजी XML मध्ये सगळं काही स्मॉल मध्ये असेल. सो इट विल स्टार्ट कशापासून होईल? दिसते नोटपॅड दिसते? Oh, sir. Yes. Yes. ओके, Yes, sir. तर काय असेल? सूट असेल. ओके, सूटला मग नेम काय? नेम द्यायचं. सो इट विल बी अ रिग्रेशन सूट. ओके, लाईक समटाइम्स वी कॅन कॉल इट इज आता रिग्रेशनचा क्रिएट केलाय त्याच्यामुळे आपण काय करू, इट्स अ स्मोक टेस्ट और सॅनिटी टेस्ट. ओके, सबसेट ऑफ रिग्रेशन इज सॅनिटी. ओके, त्याच्यानंतर सूट नंतर आपण काय केलं, त्याच्यामध्ये टेस्ट असतात. ओके, सूट मध्ये काय असतात? टेस्ट असतात. टेस्टला नेम दिला आपण, सपोज इट्स अ बिझनेस टेस्ट. ओके, बिझनेस टेस्ट वी आर डुईंग. ओके, टेस्ट मध्ये काय असतात मग? क्लासेस असतात. ओके, क्लासेस असतात. ओके, क्लासेस मध्ये काय असतात मग? क्लास असतात. ओके, क्लास असतात आणि क्लासचं नाव आपण कसं देतो मग? पॅकेज नेम डॉट क्लास नेम. राईट, पॅकेज नेम डॉट क्लास नेम. आता लक्षात ठेवा एखादी टॅग जर ह्याच लाईनला, एखादी टॅग त्याच लाईनला सुरू होऊन त्याच लाईनला जर संपत असेल तर शेवटी फक्त स्लॅश द्यायचा. ओके, एखादी टॅग त्याच लाईनला जर सुरू होऊन त्याच लाईनला जर संपत असेल तर शेवटी फक्त स्लॅश द्यायचा. ओके, नाव आता नेक्स्ट लाईनला जर संपत असेल लाईक क्लासेस इथं संपते, सो क्लासेस आपल्याला इथं संपवावं लागेल.
त्यानंतर टेस्ट संपतंय, टेस्ट आपल्याला संपवावं लागेल, त्याच्यानंतर सूट संपवावं लागेल. ओके, सो सिंपल टेस्ट एनजी एक्सएमएल सिंपल अशी असेल. ओके, म्हणजे मी आपण पाठ केलं का काहीच नाही न बघता, लाईक सूट म्हणजे काय, कलेक्शन ऑफ टेस्ट केसेस. सो राईट, कोणता सूट आहे आपला, हा सॅनिटी सूट आहे. ओके, टेस्ट म्हणजे काय, मल्टिपल टेस्ट फोल्डर असू शकतात. ओके, फॉर एक्झाम्पल आय कॅन हॅव वन मोर टेस्ट फोल्डर. ओके, बिझनेस टेस्ट, त्याच्यानंतर पर्सनल इन्फो टेस्ट पण असू शकतं माझी, पर्सनल टेस्ट असू शकतात, पर्सनल इन्फो टेस्ट पण असू शकते माझी. ओके, सो आय कॅन हॅव मल्टिपल टेस्ट फोल्डर. ओके, आणि टेस्ट फोल्डर मध्ये काय असतात मग, क्लासेस असतात, आणि क्लासेस मध्ये काय असतील मग, क्लास असतात. Class. ओके, हा, सो अँड एव्हरीथिंग इज इन स्मॉल. ओके, एव्हरीथिंग इज इन स्मॉल. लेट्स चेक विदाउट सीइंग आपण बरोबर लिहिलंय का. ओके, राईट, सूट नेम, टेस्ट नेम, त्यानंतर क्लासेस मध्ये क्लास. ओके, जिथं सुरू आता त्याच लाईनला जर संपत असेल तर तिथं स्लॅश द्यायचा. ओके, पुढल्या लाईनला संपत असेल तर ते टाईप. लाईक आता हे पण करेक्ट आहे, लाईक जर इथं घेतलं आणि हा स्लॅश क्लास जर घेतला, दिस इज ऑल्सो करेक्ट. ओके, बट त्यांनी शॉर्टकट काय म्हणला, एवढं कशासाठी, त्याच लाईनला क्लोज करायचे तर स्लॅश यूज करा. ओके, आणि त्याच्यानंतर हे दिस इज अ कमेंट, लाईक जावा मध्ये आपण डबल स्लॅश देऊन कमेंट देतो, तसं एक्सएमएल मध्ये हे असं कमेंट देतात. ओके, अशी कमेंट देतात. ओके, ठीक आहे. सो वी कॅन रन मल्टिपल टेस्ट केस ऍट वन गो. ओके, एनी डाऊट. सो टिल दिस म्हणजे मी नोट्स दिलेल्या आहेत ह्या पॉइंट पर्यंत. ओके, जर तुम्ही बघितलं तर ह्या पॉइंट पर्यंत नोट्स दिलेले आहेत. ओके, सगळं जे काही जनरेट होतं, म्हणजे आय हॅव ट्राईड माय बेस्ट टू एक्सप्लेन द सूट टेस्ट क्लासेस. ओके, आणि ते प्रॅक्टिस न समजेल एवढं, म्हणजे कसं आहे, एवढं काय नाही. क्लास टेस्ट सूट मध्ये मल्टिपल टेस्ट असतात, एवढं तर माहिती आहे, सूट मध्ये मल्टिपल टेस्ट असतात. सो वी कॅन हॅव मल्टिपल टेस्ट. ओके, वी कॅन चेंज द सूट नेम अँड टेस्ट फोल्डर नेम. ओके, सो एवढ्यापर्यंत नोट्स मी अगोदरच दिलेले आहेत. ओके, सो एवढं तुम्हाला उद्या मी प्रत्येकाचं चेक करणार आहे, डाउनलोड झाले का, इन्स्टॉल झाले का, आणि बेसिक बेसिक एक प्रोग्राम करायचा आहे. जसं आता मी एक प्रोग्राम केलाय तसं एक प्रोग्राम करायचा आहे, आणि त्याच्या पुढल्या नोट्स मी आज शेअर करतो, ह्या पण वाचून घ्या. ठीक आहे, ह्या पण वाचून घ्या. सेव्ह ॲज एसटीएनजी @2. %50च कळालं म्हणजे. हॅलो, सर आज अर्ध समजलं अर्ध नाही समजलं ते व्हिडिओ पाहून नंतर मग. हा, अच्छा, ठीक आहे, एवढं तरी करा. ओके, उद्या मग थोडं मोठं लेक्चर घेऊन आपण हे पार्ट 2 थोडा जास्त कव्हर करायचा प्रयत्न करू. ओके, सेकंड लेक्चर मध्ये. सो आज तुम्ही जेवढं जास्त पहिलं पार्ट सगळा करून घ्या, इन्स्टॉल रन करून बघा. उद्या मग आपण ह्याचा सेकंड पार्ट घेऊ. ओके, सो लेट्स स्टॉप हिअर.